गेल्या 15 वर्षात रखडलेली कामं होण्यासाठी 70 दिवस पुरेसे नाहीत असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर पत्रकारांनी लोकांना भडकवण्याचं काम करण्यापेक्षा लोकांचं प्रबोधन करावं असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। एफआरपी प्रमाणे कारखान्यांना दर द्यावा लागेल तेवढी मदत सरकारही करणार असून कारखानदारांनी सरकारला कोंडीत पकडू नये असं आवाहनही पाटील यांनी केलंय। आघाडी सरकारनं जाता जाता राज्यावर 4.25 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलंय, ज्याचं 23 कोटींचं व्याज आम्हाला भरावं लागतंय। एवढं असूनही आम्ही मदत करण्याचीच भूमिका घेतली आहे। आम्हाला कोंडीत पकडलं जाऊ नये असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला। त्या ठिकाणी लढती घेऊन या दिग्गजांच्या सोबत 15 वर्षाचे प्रश्न साचले ते आम्ही 70 दिवसात सोडवावेत अशी लोकांची अपेक्षा आहे। मी प्रामुख्याने इथे उपस्थित असलेल्या वाहिन्यांचे प्रतिनिधी पत्रकारांना हात जोडून विनंती असे करेन की तुमचं काम हे लोकांचं प्रशिक्षण करण्याचं, तुमचं काम लोकांना भडकवण्याचं नाही। आणि त्यामुळे लोकांचं प्रशिक्षण करा की मग साखरेचा दर हा 3300 वरून 2400 आला, 900 रुपयाने कमी झाला। जागतिक मार्केटमध्ये साखर पडली आहे। आपण एक्सपोर्ट करून आपल्या भारतातली साखर कमी करू, तुटवडा निर्माण करू आणि भाव वाढवू असं करता येणार नाही। कोणी घ्यायलाच तयार नाहीये। ती साखर जायची असेल तर तिथे सुद्धा प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावं लागेल। आणि त्यामुळे जर 900 रुपयाने भाव पडला असेल तर एफआरपी देण्याला साखर कारखान्यांना अडचण आहे हे समजून घेण्याची आवश्यकता। आणि ती अडचण भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तर नक्कीच पैसा नाही, कारण जाताना जेवढं धुता येईल तेवढं धुतलेलं आहे। 3,84,000 कोटीचं लोन डोक्यावर ठेवले गेलेले आहे। या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाही आहेत, तर 2000 कोटी 2800 कोटी रुपये सरकार देणार कुठून?